आपण पाहतोय की पंकजा मुंडे आता पाहणी दौऱ्यावर आलेले आहेत। पंकजा मुंडे शेतांचा आढावा घेत आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। जालन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पंकजा मुंडे आता पोहोचलेले आहेत। शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, शेतकरी आपलं झालेलं नुकसान लोकप्रतिनिधींना सांगण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी पंकजा मुंडे अखेर 2 दिवसानंतर जालन्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। कारण काल मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना आदेश दिले की सगळ्या मंत्र्यांनी जाऊन गावागावात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करावी आणि त्यानंतर आता अनेक मंत्री अनेक नेते पाहणी दौऱ्यावर गेलेले आहेत। त्याचप्रमाणे जालन्यामध्ये पंकजा मुंडे उपस्थित झालेले आहेत। हातामध्ये पिकं घेऊन शेताच्या बांधावर उतरून त्या पाहणी करतायत। पिकं झोपले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण 2 दृश्यामध्ये पाहतोय, एका दृश्यात ट्रॅक्टरमध्ये ते आलेले आहेत आणि दुसऱ्या दृश्यामध्ये तिथल्या पिकांचं झालेलं नुकसान ते पाहतायत। शेतकऱ्यांना धीर देतायत। कोणत्या शब्दात धीर द्यावा हे कळत नाहीये। मात्र पंकजा मुंडे आता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मराठवाडा हा करतो त्यांचाच विभाग आणि मराठवाड्यामध्ये नेहमी त्यांनी सुका दुष्काळ पाहिला। मात्र आता अनेक वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदा या ठिकाणी ओला दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झालेली आहे। तेव्हा त्यांनाही काय बोलावं हे सुचत नाहीये। त्यांच्या भागातले हे सगळे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांची विचारपूस त्या करतात, त्यांचं सांत्वन करतायत। कारण या शेतकऱ्यांचं केवळ आजचं नुकसान नाहीये, हे नुकसान त्यांचं वर्षभराचं आहे आणि ही वर्षभराची बेगमी ते एका वर्षाच्या पिकामधनं करतात। ते सगळंच्या सगळं पीक आता मातीमोल झालेलं आहे आणि हा सगळा प्रकार पाहण्यासाठी आता पंकजा मुंडे जालन्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। या ठिकाणी अतिवृष्टी झाली, 2 दिवस पाऊस सतत कोसळत होता। आज पावसाचा वेग काहीसा मंदावला असला तरीही पूर्णपणे पाण्याचा निचरा झालेला नाहीये। तेव्हा निचरा न झालेल्या पाण्यामध्ये पिकं कुजली आहेत, दुर्गंधी सुद्धा काही प्रमाणात आहे आणि कचरा सगळा साचलेला आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे स्वतः जातीनं हजर राहिलेले आहेत। पिकांची पाहणी करतायत, शेतकऱ्यांची विचारपूस करतायत, बळीराजाचं नुकसान झालंय त्याची पाहणी करतायत। आपण पाहतोय ज्या रस्त्यावरनं त्यांची गाडी आली आहे तो रस्ता सुद्धा जलमय झालेला आहे। ट्रॅक्टरमधनंच ते आलेले आहेत आणि त्या पाण्यामधनंच त्यांचा प्रवास सुरू आहे। अनेक माणसं अनेक गावकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजितदादा सुद्धा उपस्थित झालेले आहेत। अजितदादा तर पालकमंत्री आहेत बीडचे आणि त्यानंतर मराठवाड्यामध्ये त्यांचा दौरा हा आलेला आहे। आपण पाहतोय की ते सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। पण पडला पुन्हा प्रश्न येऊ ना बाबा, इकडे उतारायचं तिथं काहीतरी असेल ना। वड आहे ना पुढे बारका असा, आणि नदी कुठल्या बाजूला? या ओढा कुठल्या नदीला मिळतो? मोठ्या ओढ्याला। असं नाही का ओढे हळूहळू कुठं तरी पुढे जाऊन मोठ्या ओढ्याला, मोठ्या ओढा पुढं नदीला किंवा नदीला असं काही। हॅलो नदीच्या बॅकवॉटरवर जातं। इथं काय करायचं? कांदा चाललाय, कांदा केलाय। एक मिनिट, कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।